प्रदीप पागार यांना विनंती करतो। या ठिकाणी आमचे साईनाथ क्रिकेट क्लब यांचे जुने जाणते खेळाडू सर्व मैदानामध्ये आहेत। गणेश मेहकर, राजू, त्याचबरोबर भार्गव भोसले, बबलू, विजय पवार उर्फ आमच्याकडे सर्वात राजवीर योद्धा आपला 12th मॅन पाठवा। राजवीर योद्धा अशोक भाटकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकनाथ काटे, राजवीर योद्धा कर्णधार आपला 12th मॅन पाठवा ना। राजीव योद्धा, प्रदीप पगार यांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत। आपले एक खेळाडू प्रदीप पगार यांना पुष्पगुच्छ देण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। सामन्याला सुरुवात करा। चला मॅचला सुरुवात करा। तर सलामीची जोडी मैदानात येते। एका बाजूला निशांत शिवलकर तर दुसऱ्या बाजूला संतोष पटेल। एवेंजर आपला 12th मॅन पाठवा। राजवीर यस मॅच स्टार्ट। विकी सिंग तर मॅचला सुरुवात होते। नॉन स्ट्राईकला भाई अर्थातच निशांत शिवलकर ज्यांनी लेदर क्रिकेट को खूप आपल्या अनुभवावर गाजवलं, त्याचप्रमाणे विक्रोळ यासारख्या व्यावसायिक संघामध्ये सुद्धा आपली वर्दी लावली। आणि आता पाहायचं झालं तर एक प्रतिष्ठेची स्पर्धा असते ना प्रभादेवी प्रीमियर लीग, त्यामध्ये सुद्धा त्यांची वर्दी लागली आहे। तर स्ट्राईकला आहेत ते संतोष पटेल, तर गोलंदाजीसाठी विकी सिंग। फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती बाद होता, सफलता मिळवून दिली आहे। फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। संतोष पटेल पहिल्या चेंडूवरती बाद। आपण आता जो पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, तो गडी बाद होताना जो विकी सिंग यांनी पहिला चेंडू थोडासा अखूड टप्प्याचा चेंडू असा टाकला, असा तो मारला आणि पूल केलाय आणि त्याचा मिड विकेट आणि वायडिश मिडॉनच्या दरम्यान झेल घेतलेला गडी बाद झाला। पहिला नवीन आलेला फलंदाज आशिष उर्फ आऊ हा लहानापासून या मैदानामध्ये खेळतोय आणि त्याचा खेळ हा आज 42 वर्षाचा आहे। तर मला असं वाटतं तो या मैदानामध्ये 10 ते 12 वर्षाचा असल्यापासून या मैदानात क्रिकेट खेळतोय आणि तो सातत्य क्रिकेट आजपर्यंत खेळतो। भाई शिवलकर आणि आशिष हे दोन फलंदाज। तर पहिला चेंडू होता विकी सिंग यांचा फुलटॉस पद्धतीचा आणि त्या ठिकाणी चक्रव्यूह होतं जे पॉवर प्ले ते भेदू शकलं नव्हतं आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने। पहिल्या चेंडूवरती संतोष पटेल बाद होत आहेत। तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले आहेत आशिष नागवेकर, ज्यांनी 40+ क्रिकेट सुद्धा गाजवलंय आणि खूप सारा अनुभव आहे त्यांच्याकडे। तर एका बाजूला विकी सिंग आहेत, हाही चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय त्या ठिकाणी आणि सुंदर फटका त्या ठिकाणी आणि 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या आहेत आणि या धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या श्री गणेश होतोय। धावसंख्या होती 2।
आणखीन एक सुंदर फटका होता त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने मारला होता आशिष नागवेकर यांनी. धाव संख्या होती ती आतापर्यंत 3. तर निशांत शिवलकर भाई यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 सिक्स मारले तर त्यांचेच मित्र शशिकांत कदम यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आशिष नागवेकर मात्र संतोष पटेल बाद झाल्यानंतर मात्र डावाची सूत्रे आपल्या हाती घेऊन एका फलंदाजी करावी लागेल. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. तितके सुंदर समोर फलंदाज आहेत निशांत उर्फ भाई शिवलकर. आणखीन एक सुंदर चेंडू होता मात्र दिशेवरचं नियंत्रण सुटलं त्या ठिकाणी. पंचांचा इशारा येतो येस इट इज वाईट. एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धाव संख्या होते ती 4. 4 धावा झाल्या आहेत. विकी सिंग मात्र चांगले सातत्य ठेवलं आहे. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. टेनिस क्रिकेट चांगलं खेळतात. त्याचप्रमाणे लेदर क्रिकेटसुद्धा चांगलं खेळतात विकी सिंग. आणि आता मात्र प्रत्येकाला आपल्या घरातली स्पर्धा असेल, आपली एक मानाची स्पर्धा असेल, आपलं एक चांगली स्पर्धा असेल, प्रभादेवी प्रीमियर लीग ही खेळायची आहे तर आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. आणखीन एक सुंदर चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता आशिष यांच्या माध्यमातून. मोठा फटका मारणं जरूर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र विकी सिंग सुद्धा एक कसलेली गोलंदाजी करतायत आणि कसलेली चांगली आणि एक कंबरतोड गोलंदाजी करतायत. चार चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये एक गडी सुद्धा बाद केलाय आणि 4 धावा सुद्धा दिल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रथमेश यांचं त्या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक मात्र पहिल्या सामन्यापासून पॉवर प्लेची षटकं चांगली हाताळली गेली आहेत. पहिल्या पॉवर प्लेचं झालं तर पहिल्या मॅचमध्ये 6 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 6 धावा, तिसऱ्या मॅचमध्ये 11 धावा आणि आता चौथा सामना झाला आहे. आतापर्यंत 5 चेंडू विकी सिंग याने हाताळले आहेत. 5 चेंडूमध्ये पाय झाले 5च धावा दिल्या आहेत. तर स्ट्राईकला जे सलामीला गेलेले फलंदाज आहेत ते निशांत शिवलकर यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर त्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचले तर शशिकांत कदम यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याआधी अभिजित काकडे यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लाभलं होतं. आणखीन एक सुंदर फटका कार्पेट पद्धतीने खेळून काढला होता निशांत शिवलकर यांनी. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत आहे विकी सिंग यांचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायचं झालं तर होते ती 1 गडी बाद 6. एक मानाची आणि खूप वर्षाची परंपरा असणारी एक चांगली स्पर्धा. ज्या स्पर्धेमधील आपण आजचा पहिल्या दिवसामधील पहिला सामना झाला तर सलमान सोलंकी यांनी गाजवला. दुसरा सामना झाला तर पाहायचं झालं तर त्यामध्ये शशिकांत कदम यांची एक नेत्रदीपक फटकेबाजी राहिली. तिसरा सामना झाला तर गिरीश कोचरेकर यांची सुद्धा एक गोलंदाजी जमेची बाजू राहिली आणि त्या गोलंदाजीच्या जमेवरती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. आणि आता या मॅचमध्ये पाहायचं झालं तर चौथा सामना रंगतोय राजवीर योद्धा विरुद्ध एव्हेंजर. विकी सिंग यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. संतोष पटेल यांना पहिल्याच चेंडूवरती बाद केलं तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 6. तर नवीन गोलंदाज येत आहेत शिवप्रसाद शर्मा. खूप असे चांगले खेळाडू आहेत. त्यांना आम्ही खूप सारी वर्ष झाली ते क्रिकेटची सेवा देत आहेत. एका बाजूला आशिष नागवेकर, आशिष तळाशिलकर, त्याचप्रमाणे शिवप्रसाद शर्मा. पाहायचं झालं तर चांगली म्हणजे वर्ष जरी उलटली असतील मात्र त्यांच्या नसानसात जे क्रिकेट आहे ते क्रिकेट कुठेतरी बंद नाही झाले आहेत. त्याचप्रमाणे निशांत भाई शिवलकर यांना सुद्धा आपण खूप सातत्याने पाहतोय. खूप वर्ष क्रिकेटला सेवा दिली आहे शिवप्रसाद शर्मा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं आणि या चेंडूवरती धावा येतील 4 आणि या 4 धावांच्या मदतीने संघ 10 या धावसंख्येवरती पोहोचतोय. धन्यवाद. सुमधुर संगीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते डीजेच्या माध्यमातून. निशांत शिवलकर एक फुलटॉस पद्धतीचा शिवप्रसाद शर्मा यांचा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र एक फक्त टायमिंगच्या जोरावरती चौकारावरती परावर्तित केले. धावसंख्या होती ती 10. बॅटिंग करायची आहे तर आपल्याला आपला विकेट टिकून ठेवणे मात्र एक मोक्याचं आहे आणि एक चांगलं आहे.
ते मात्र थोडंसं कुठेतरी आपल्या मनामध्ये एक बिंबवावं लागेल, मनामध्ये एक इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल भाई यांच्या मनामध्ये आणि बॅटिंग करावी लागेल. मात्र समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे. ज्या विकी सिंग संघांचे खेळाडू या ठिकाणी सामने झालेले आहेत त्यांनी आपला जेवणाचे जे डबे आलेले आहेत ते घ्यायचे आहेत. जे संघ या ठिकाणी खेळत आहेत त्यांना नाही, जे संघ या त्या ठिकाणी ठिकाणी थांबलेले आहेत त्यांनी आपला सुंदर फटका होता, कव्हर सीझन मध्ये खेळला होता. निशांत शिवलकर जेवणाची एक आपल्या नेत्रदीपक फटक्यांवरती या अनेक ठिकाणी कौशल्य आहे. जे तुम्ही लेदरमध्ये टेक्निक बेसिक असतं त्या बेसिकवरती किती प्रयत्न करता आणि बेसिक क्रिकेट किती वर्ष खेळता. नेत्रदीपक कव्हर ड्राईव्हचे फटके असतील, त्यांचे ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह हे फटके किती वर्ष आपण त्याच्यावरती कमांड ठेवतो, किती वर्ष सातत्य ठेवतो. तसाच काहीसा एक पहिला फटका होता. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 11. दोन्ही खेळाडू एक सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतात. दोन्ही 40+ खेळाडू होते. एका बाजूला आशिष तर दुसऱ्या बाजूला पायझर निशांत सुद्धा. निशांत शिवलकर सुद्धा एक चांगलं क्रिकेट आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नसात क्रिकेट आहे. आणि चेंडू थोडासा यष्टांच्या खूपच बाहेर, थोडीशी लाईन आणि लेंथ भरकटले होते शिवप्रसाद शर्मा. धावसंख्या होते ती 12. बारा धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना शिवप्रसाद शर्मा यांचा स्ट्राईकला आशिष. हाही चेंडू सुंदर खेळून काढला होता, मात्र थोडासा पॉईंटच्या दिशेने जेल होऊ शकले नाही. त्या ठिकाणी जेल जर झाला असता तर आशिष नागवेकर यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला असता. मात्र थोडंसं कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये आपली कमाल दाखवू शकले नव्हते. धावसंख्या 13 होते. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. थोडीशी फटकेबाजी संत गतीने चालली आहे. भाई शिवलकर यांच्या बॅटमधून एक जरूर चौकार आला होता. मात्र आणखीन चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल ना तर दोघांनाही फलंदाजी तितकीच चांगली करावी लागेल, कारण समोरचा गोलंदाजीचा सुद्धा तोफखाना चांगला आहे. बाजूला विकी सिंग आहेत, शिवप्रसाद शर्मा आहे, आणखी असे चांगले गोलंदाज आहेत, ती चांगली गोलंदाजी करणं जाणतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. एक धावेने मात्र संघ आहे तो मात्र कुठेतरी पुढे जातोय. धावसंख्या होते ती राजवीर योद्धा संघाची. दुसरं षटक शिवप्रसाद शर्मा यांचं चालू असताना एक गडी बाद 14. आजचा निर्णायक दिवस असेल. प्रभादेवी प्रीमियर लीग पर्व 9 यामधील हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये हा शेवटचा सामना. पहिल्या फेरीमधील अजूनही काही सामने बाकी असतील. त्याचप्रमाणे उद्याचा दिवस सुद्धा एक निर्णायक दिवस असेल, अंतिम दिवस असेल. त्यामध्ये आपल्याला ठरवता येईल की या मॅचचा, या स्पर्धेचा किंग कोण आहे ते. शिवप्रसाद टू निशांत. आणखीन एक सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी. एक सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी. एक चौका जरूर खेळला होता निशांत भाई शिवलकर यांनी. मात्र तदनंतर मात्र काही चेंडू होते ना ते मात्र शिवप्रसाद शर्मा यांनी कमबॅक करणारे होते. आत्तापर्यंत 15 धावा झाल्या आहेत. हे दुसरं षटकच चालू आहे. अजूनही काही षटकं बाकी असतील. या काही षटकांमध्ये प्रयत्न करावा लागेल दोन्ही खेळाडूंना की जास्तीत जास्त टार्गेट कसं चेस उभारता येईल आणि समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला आपलं धावांचा डोंगर उभारता येईल आणि ते चेस करण्यासाठी त्यांना मात्र थोडेसे प्रयत्न करावे लागतील. हाही चेंडू पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते, मात्र तितकाच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून सुद्धा झाली आहे. आणि त्या ठिकाणी थोडंसं एकमेकांना थोडंसं एका रायव्हलरी पाहायला मिळते आपल्या ठिकाणी. आशिष नागवेकर यांच्या माध्यमातून 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 16. पहिल्या षटकामध्ये विकी सिंग यांच्या मात्र 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार करायचा झाला तर 10 धावा आल्या होत्या शिवप्रसाद शर्मा यांच्यामधून. 2 षटकं त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजवीर योद्धा या संघाचा विचार करायचा झाला तर 16 धावा झाल्या आहेत. हॅलो. तर
तिसरं षटक या ठिकाणी ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं विकी सिंग त्यांनाच तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं आहे. 16 धावा झाल्या आहेत. सुंदर फटका होता त्या ठिकाणी, मात्र पॉईंटच्या दिशेने टटवला होता. पॉईंटचं क्षेत्र मात्र चांगलं निवडलं आहे आणि तितके सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय फलंदाजी करतायत, म्हणजे षटकात चौकात जरूर येत नाहीत, मात्र सिंगल डबलने सुद्धा आपल्या संघाचा जो धावफलक आहे तो मात्र हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात. असे दोन्ही खेळाडू आहेत आणि चांगली साथ त्या ठिकाणी लाभत आहेत. दोन्ही 40+ खेळाडू आहेत, मात्र एका तरुणाईला लाजवेल अशी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट आहेत दोन्ही विकेटच्या दरम्यान. एका बाजूला निशांत शिवलकर तर दुसऱ्या बाजूला आहेत आशिष नागवेकर. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे, जो जो संघ या ठिकाणी उभा आहे त्यांनी आपापलं जेवण घ्यायचंय. किंग्स प्रथमेश किंग्स, रिया 11, एव्हेंजर आणखीन एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी. सर्वांनी 18 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. विकी सिंग मात्र लयबद्धतात आहे आणि चांगली गोलंदाजी करतायत, मात्र त्या गोलंदाजीवरती आपलं कसब दाखवतायत. पण आशिष नागवेकर सुद्धा एक कसलेले गोलंदाज आहेत. खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी सुद्धा गाजवल्या आपल्या कारकिर्दीत आणि आता पाहायचं झालं तर विकी सिंग हवे होत आहेत कुठेतरी, मात्र आशिष नागवेकर यांना प्रयत्न करावे लागतील, बॅटिंग करावी लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडू, विकी सिंग मात्र हार मानायला तयार नाही आहेत. पहिलं षटक जरूर चांगलं हाताळलं. आता विचार करायचा झाला तर आत्ता सुद्धा जे षटक हाताळत आहेत ते सुद्धा मात्र चांगलं खेळ हाताळतायत. थोडंसं कानबंद त्यांना द्यावा लागेल, कारण मोठे फटके जरूर येत नाही, मात्र सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून निशांत शिवलकर यांना स्ट्राईक द्यावं लागेल, हा प्रयत्न करावा लागेल. ही मात्र सुजबुजवाली चांगली कॉलिंग आणि चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न. जरूर मोठे फटके येत नाही आहेत, मात्र स्ट्राईक रोटेट करतायत. आणि यानंतर जो सामना होणार आहे प्रथमेश किंग आणि शौर्य सुपरस्टार, तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे, आपला संघ घेऊन रेडी राहायचं आहे. प्रथमेश किंग आणि शौर्य सुपरस्टार. धाव संख्या होते तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत विकी सिंग चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडू फेकलेत त्या ठिकाणी. 4 चेंडूमध्ये चांगले गोलंदाजीचं पृथक्करण. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी असेल स्ट्राईकला आहेत ते निशांत शिवलकर. धाव संख्या फक्त 19 झाली आहे. चांगली गोलंदाजी आहे, थोडंसं संयम ठेवला आहे. जे धावा येणार होत्या मात्र धावांवरती कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे विकी सिंग यांनी. पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं, हे षटक पाहायचं झालं ते सुद्धा चांगलं हाताळतायत. तर स्ट्राईकला निशांत शिवलकर. हाही चेंडू पाहायचा झाला तर चांगला टप्प्यावरती हाताळला होता. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 5 चेंडूमध्ये जास्त धावा दिल्या नाही आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. धावसंख्या 20 वरती स्थिरावली आहे. तिसरं षटक चालू असताना पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिलं षटक सुद्धा हाताळलं होतं. एक गडी बाद केला होता आणि फक्त 6 धावा दिल्या आहेत. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 4च धावा दिल्या आहेत. म्हणजे एक चांगली आणि कंजूस भरी गोलंदाजी केली आहे विकी सिंग यांनी. आणखीन एक त्या ठिकाणी कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने एक चेंडू खेळून काढला आहे. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झाल्याचे पंच खून करतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीचा विचार करायचा झाला तर धावसंख्या झाली ती 21, एक गडी बाद. यानंतर जो सामना होणार आहे शौर्य सुपरस्टार विरुद्ध गिरीश कोचरेकर, म्हणजे त्यांचा संघ प्रथमेश किंग. म्हणजे दोन्ही संघ पहिली मॅच जिंकले आहेत. त्यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध असेल. एका बाजूला पाहायचं झालं तर शशिकांत कदम यांचा सामना गिरीश कोचरेकर यांच्या संघासोबत होईल. म्हणजे प्रथमेश किंग आणि शौर्य सुपरस्टार, तरी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. तीन षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 21. नवीन गोलंदाज षटकासाठी प्रथमेश पाटील, तर स्ट्राईकला आशिष
पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज वाईड. एक धाव मिळते त्या ठिकाणी आणि धावसंख्या होती ती 22. 3 षटकं मात्र चांगले जमवली आहेत विकी आणि शिवप्रसाद शर्मा यांनी. धावसंख्या 22 वरती स्थिरावली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. प्रथमेश पाटील गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईकला आशिष. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडूही वाईड येतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जातील. अवांतर स्वरूपाची 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 23 धावा झाल्यात. थोडीशी गोलंदाजीमधली ती जी भेदकता आहे ती मात्र आणि जी लयबद्धता एक निर्माण करावी लागेल प्रथमेश पाटील यांना. धावसंख्या झाली ती 23. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र नो मॅन लँड क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि प्रयत्न तर चांगला झाला होता मात्र आणि त्या ठिकाणी मिसकम्युनिकेशन झालं होतं मात्र कॉल देण्यात मध्ये थोडीशी दिरंगाई झाली आणि आशिष नागवेकर त्या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या 2 तिसऱ्या धावेला बाद होत आहेत. मनोज मयेकर यांनी मात्र चांगली तत्परता दाखवली आहे. धावसंख्या झाली ती 25 धावा झाल्या त्या ठिकाणी. चौथं षटक चालू असताना कृपया फलंदाज पाठवा. नवीन फलंदाज गौरव सनस. चांगली फलंदाजी केली होती. चांगला फटका होता. नो मॅन लँड क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल होता. झेलही सुटला होता. झेलचा सुद्धा चांगला प्रयत्न होता. 2 धावा जरूर आल्या मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता तो कुठेतरी असफल ठरला. आशिष नागवेकर यांचा आणि गडी बाद झाले आहेत 25 या धावसंख्येवरती. मात्र नवीन फलंदाज गेले आहेत ते गौरव सनस. प्रथमेश पाटील 2 चेंडू जरूर निर्धाव टाकले होते. दोन चेंडू वाईट टाकल्यानंतर एक चांगला चेंडू होता त्यावरती सुद्धा संधी निर्माण केली होती मात्र संधीचं सोनं होऊ शकलं नव्हतं. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता मिड विकेटच्या दिशेने आणि गौरव सनस यांच्या बॅटमधनं येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती आल्या मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला आणि तो कुठेतरी मात्र यशस्वी ठरला होता. प्रथमेश पाटील यांच्यावरती तुटून पडले होते. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 31. धन्यवाद. प्रथमेश पाटील यांच्यावरती प्रति हल्ला चढवला होता गौरव सनस यांनी. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या ठिकाणी धावसंख्या झाली ती 32. सामन्यामधील जर या सामन्यामधील जर पहिला षटकार कोणी खेचला असेल गौरव सनस यांनी. थोडीशी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. तितका सुंदर चेंडू होता मात्र 2 चेंडू वाईट टाकले नंतर एक विकेट आली नंतर परत षटकाराला परत एक सिंगल धाव आली. म्हणजे चेंडू गणित सामन्याचं गणित बदलत आहे. एका बाजूला कधी गोलंदाज चांगली कामगिरी करतोय कधी फलंदाज कामगिरी करतोय. धावसंख्या झाली ती 32. चौथं षटक मार्गस्थ असताना तर स्ट्राईकला निशांत शिवलकर उर्फ भाई यांनी मात्र एक चांगला चौकार खेचला होता. यांच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे. एवढे वर्ष चांगलं क्रिकेट खेळणं त्यांच्या नसानसत आहे आणि ते क्रिकेट कुठेतरी आतमध्ये प्रभादेवी प्रीमियर लीग 9 यामध्ये दाखवावं लागेल. आणखीन एक सुंदर चेंडू. कधीतरी गोलंदाज चांगली कामगिरी करतोय कधीतरी फलंदाज चांगली कामगिरी करतोय. म्हणजे दोन्ही एका बाजूला दोलायमान आहेत. गोलंदाज सुद्धा तितकाच चांगला असतो फलंदाज सुद्धा चांगला असतो मात्र प्रयत्न जो चांगला करतो तोच मात्र क्रिकेट जिंकतो आणि एकाला मात्र प्रयत्न चांगले करावे लागतात. कोणी गोलंदाज किंवा कोणी फलंदाज आपला 100% देण्याचा प्रयत्न करतात. थोडेसे प्रयत्न कमी पडतात. आणखीन एक सुंदर फटका त्या ठिकाणी कार्पेट पद्धतीने खेळून काढला होता. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. धावसंख्या झाली आहे ती 33.
5 चेंडू झाले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 33. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल प्रथमेश पाटील यांच्या. तर स्ट्राईकला गौरव, ज्यांनी आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला होता. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला क्षेत्र निवडलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं गौरव सनस यांच्या बॅटमधनं येतोय षटकार. आपला अजून एक खेळाडू ज्यांनी या क्रिकेट मैदानामध्ये निनाद या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्याचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्या या मैदानामध्ये ज्या ठिकाणी तो बसलेला आहे 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत त्या आणि 4 ठिकाणी षटकांच्या त्याचं ते समाप्तीनंतर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या होती ती 2 गडी बाद 39. गौरव सनस मात्र 3 चेंडूमध्ये 2 षटकारांशी 13 धावांवरती खेळत आहेत. तर निशांत शिवलकर यांच्यामध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. तर नवीन ज्यांनी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं त्यांच्या हाती चेंडू दिला जातोय. शिवप्रसाद शर्मा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 39. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला होता त्या ठिकाणी आणि डिक्लेअर स्वरूपाच्या या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघ पुढे जाताना दिसतोय. संघाची धावसंख्या 41. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल निशांत शिवलकर आणि गौरव सनस यांना. 60-65 जर धावा झाल्या आहेत तर सामन्यामध्ये एक चांगली चुरस निर्माण होऊ शकते. कारण या आधीचा सामना जो 29 धावांचा होता तो चांगला झाला होता, तसा त्या आधीचे सुद्धा चांगले सामने जिंकवण्यात यशस्वी झाले होते. हा सामना मात्र चांगला रंगतोय. 41 धावा झाल्या आहेत राजीव योद्धा या संघाच्या. एक सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी भाई शिवलकर यांनी खेळून काढला होता. थोडंसं आउटफील्ड फास्ट असल्यामुळे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 43. 5वं षटक मार्गस्थ असताना निशांत शिवलकर आणि गौरव सनस चांगले प्रयत्न करतात. आशिष नागवेकर यांनी सुद्धा चांगली झुंज दिली होती. पहिल्या चेंडूवर पाहायचं झालं तर विकी सिंग याने संतोष पटेल यांना बाद केलं होतं. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाले होते आशिष नागवेकर. आणि आता मात्र आशिष नागवेकर बाद झाल्यानंतर गौरव सनस यांनी मात्र जे 2 षटकार मारले होते ना, एक पाहण्यायोग्य होते आणि त्या 2 षटकारांच्या मदतीने संघ कुठेतरी अजून फ्रंट फुटला आलाय. थोडंसं बॅकफुटला 3 षटकामध्ये आला होता, मात्र गौरव यांचे 2 षटकार मात्र एक निर्णायक ठरले होते. आणखीन एक सुंदर फटका त्या ठिकाणी आणि भाई यांच्या बॅटमधनं या चेंडूवरच्या धावा. सर धावा सांगा. मनोज. सर किती धावा आहेत? 4. ओके. पंचांचा निर्णय जर आपले चांगली फलंदाजी, चांगला फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने शिवप्रसाद शर्मा यांच्या चेंडूवरती एक चांगला फटका मारला होता निशांत शिवलकर यांनी आणि या 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धावांच्या मध्ये धाव संख्या होती ती 47. म्हणजे शेवटची 2 षटकं आहेत, मला 2 षटकामध्ये सुद्धा चांगली धाव गती आणि धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन एक सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी पहिला चेंडू होता चौकार आला, तर नंतर शिवप्रसाद यांनी सुद्धा चांगलं कमबॅक केलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे जे क्रिकेट आपण खेळतोय, एक चेंडू जरूर आपला खराब पडतो, मात्र दुसरा चेंडू कसा टाकावा हे सुद्धा कसं आपल्याकडे असणं आणि त्यासाठी अनुभव लागतो आणि तो अनुभव आहे ना, तो माझा शिवप्रसाद शर्मा यांच्याकडे आहे. धावसंख्या 47 वरती रावली आहे. भाई तर गोलंदाजीसाठी शिवप्रसाद.
आणखीन एक सुंदर फटका त्या ठिकाणी तितकं क्षेत्ररक्षक तैनात केला होता, मात्र एकच धाव मिळते त्या ठिकाणी. शिवप्रसाद शर्मा सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. 40+ क्रिकेट सुद्धा शिवप्रसाद यांनी गाजवलं. त्याचप्रमाणे पाहायचं झालं ना तर निशांतभाई शिवलकर यांनी सुद्धा 40+ क्रिकेट गाजवलं आणि त्यांच्या नावावर एक सुद्धा विक्रम आहे की एका चेंडूमध्ये 4 धावा धावून काढण्याच्या, त्यासुद्धा रबरमध्ये. आणि ती व्हिडिओ सुद्धा एक व्हायरल झाली होती निशांतभाई शिवलकर यांची. एक रन घेतला, 48 झाले, 48 धावा. गौरव सनस आणखीन एका चांगला चेंडू, तितका चांगला फटका आणि चांगलं कॉलिंग दिलं होतं भाई यांनी. म्हणजेच वय वर्ष मॅटर करत नाही की तुम्ही क्रिकेट खेळता, मात्र तुमच्याकडे फिटनेस आणि तुमच्याकडे जी तंत्रशुद्धता आहे ना ती महत्त्वाची असते आणि ती कुठेतरी उपयुक्त ठरली आहे. या ठिकाणी 5 षटकं समाप्ती होते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 50. शेवटचे 7 चेंडू बाकी असेल आणि या 6 चेंडूंचा विचार केला तर एक 10-15 धावा आल्या ना तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं आणि मॅचमध्ये एक आव्हानात्मक धावसंख्या असते ना ती मात्र उभारण्यात यशस्वी होऊ शकतात. कॉमेंट्री बॉक्स में तब्दीली. 5 ओव्हर समाप्त, 50 धावा, 2 गडी बाद. अमित जामडुलकर बॉलिंग मार्कवरती, भाई शिवलकर बॅटिंग मार्कवरती सज्ज. शेवटचं षटक, हानामर्द षटक आहे. यावेळेला लो फ्लोर कॅच संधी आणि गडी होता होता बाद. बायचा रनआउट. ओ माय गॉड, नहले पे दहला, लगान की टीम के जैसे फील्डिंग करती हुई ये फील्ड. कॅच आउटची संधी जर सोडलीच त्याच्यामुळे मध्ये सुद्धा एक सोपा रनआउट होता तो सुद्धा सोडला आहे. मला वाटतं या दोन्ही प्लेयर्सला कोयबा खेळला पाहिजे. कॅच आउट होताच, त्याचप्रमाणे रनआउटची संधी सुद्धा होती. सोपा बॉलरनी बॉल टाकायचा आणि सुद्धा फिल्डिंग सुद्धा करायची आपल्या गोलंदाजीवरती. एक महत्वाचा बळी होता निशांत शिवलकरचा. आता किती महागात पडेल आपल्याला पाहायचं आहे. 5 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या झाली आहे 52, 2 गडी बाद. पुन्हा एकदा बॅटिंग मारतो सज्ज भाई शिवलकर, अमित जामडुलकर. 4-5 बॉलरचा रनअप, एक लेफ्ट हँड गोलंदाज, हे सुद्धा एक चांगली गोलंदाज आहेत. पाहायचं आहे, जास्त वेळ न घ्यायचा. मी पंचांना विनंती करेन, हवा चालू आहे चांगलीच, पंख्याची काहीच गरज नाही. प्रगती क्रीडा मंडळाचे संदीप गाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील प्रभादेवी स्पोर्ट्स आरामात गेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. स्वागत. खराब थ्रो. यंग बॉयजचे रजनीश गावकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या झाली आहे 54, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. बघा कितपत महाग पडते भाईची विकेट. पुन्हा एकदा अमित जामडुलकर बॉलिंग मार्कवरती सज्ज. याला मात्र भरकटलेली दिशा, अवांतर चेंडू जाते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते 55, 2 गडी बाद. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील हानामारचे षटक आहे. पाहायचा किती धावसंख्या होते. यावेळेला मात्र कॅच सोडलेली आहे. मला वाटतं या टीमने ठरवलं भाई शिवलकरला आउट करायचं नाही, त्यांना पूर्ण ओव्हर खेळायला द्यायचे. पाहायचं 3 चेंडू शिल्लक आहेत.
गौरव सनस आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आहेत. 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा कुठलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 लॉंगेस्ट सिक्सर आहेत. अनबॉक्स प्लेअर गौरव सनस पुन्हा एकदा सज्ज. ये उठा के दिया था, रनआउटचा चान्स. यावेळेला मात्र अमित जामडुलकरने बॉल पकडला आणि रनआउट घेतलेला आहे. गडी बाद. गौरव सनस यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. आता आलेले फलंदाज प्रशांत भोईटे उर्फ शिववा. हे सुद्धा एक चांगले स्ट्रायकर आहेत, पण थोडीशी उशिरा आलेले आहेत. कारण सुद्धा गौरव सनस यांनी सुद्धा एक चांगली फलंदाजी केली. जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या संघासाठी 2 घनघनाती षटकार मारलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे 56. 3 गडी बाद. पुन्हा एकदा निशांत शिवलकर स्ट्राइक वरती. यावेळेला मात्र कॅचवरची संधी पाहायचा आहे. यावेळेला मात्र शिवप्रसाद शर्मा यांनी भाई शिवलकरचा झेल घेतलेला आहे. गडी झाला आहे बाद. शेवटी अमित आमचे जांभुलकर आधुनिक ज्येष्ठ खेळाडू यांनी विकेट निशिकांत घेतली. आंबोलकर हे यावर्षी खेळत नाही आहेत, परंतु या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आवर्जून आहे. आता जी झेल घेतली भाई शिवलकर यांची शिवप्रसाद शर्मा यांना मयूर गजने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या. एक महत्वाची कॅच होती. थोड्या वेळाने मयूर गजने आपण 500 रुपये जीपे करायचे आहेत. शिवप्रसाद शर्मा एक निशिकांत legendary player. आंबोलकर यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. निशिकांत आंबोलकर यांचा सत्कार केला जातोय, त्याचा त्यांनी Want to go. स्वीकार करायचा आहे. आमच्या या मैदानामध्ये या ठिकाणी क्रिकेट आजही चांगल्या प्रकारे Over खेळलं जातं. निशिकांत आंबोलकर याच वेळेला फक्त त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला, नाही तर दरवर्षी या स्पर्धेमध्ये नियमितपणे या ठिकाणी असतात. धावसंख्या झाली ती 57-58 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम अवेंजर्स या संघाला 36 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. आताचा सामना आहे प्रथमेश किंग आणि शौर्य या संघादरम्यान. नाणेफेकीसाठी यायचं आहे. शौर्य आणि प्रथमेश किंग आणि शौर्य नाणेफेकीसाठी यायचं आहे. शशी कदम आणि गिरीश कोचरेकर. शशी कदम गिरीश कोचरेकर नाणेफेकीसाठी या. शशी सत्तावन्न झालं 58 टू विन. 36 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम अवेंजर्स या संघाला. त्याला सामन्याला सुरुवात करायची लगेचच. 36 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम अवेंजर्स या संघाला. एक चांगली फलंदाजी केली ती म्हणजे निशांत शिवलकर भाई, त्याचप्रमाणे आशिष नागीकर, गौरव सनस या तिघांनी मिळून एक मोठी धावसंख्या करण्यात एक यश मिळालं. यानंतरचा होणारा सामना असेल तो गिरीश कोचरेकर झाला. शशी कदम कुठे आहेत?
जितू यांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या. गिरीश कोचरेकर आणि शशी कदम. शशी कदम कुठे आहे? मला दही पण भेटला. चला गिरीश, शशी. हॅलो, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, राजवीर योद्धा फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे आहे. मी टीम अव्हेंजर्स या संघांना विनंती करेन आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. राज नार्वेकर यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. राज नार्वेकर. राज नार्वेकर कुठं आपण असाल तर त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. चला, 36 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. टीम अव्हेंजर्स करून सलामीचे ओपनिंग पेअर आले, तेच म्हणजे प्रतीक जाधव त्याचप्रमाणे दत्ताराम डिचोलकर. दोन्ही एक सुपर फास्ट फलंदाज आहेत. पाहायचं आहे बॉलिंगसाठी कोण येतोय. मला वाटते खुद्द आशिष नागवेकर येतील. लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. चला, मी पंचांना विनंती करेन लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची. 35 मिनिटाच्या आत इनिंग संपली पाहिजे याची आपण नोंद घ्यायची आहे. चला चालू करा. पंचांना विनंती आहे. नासिर उनको रेडी करो. आज किती मॅच खेळवणार टोटल? हार्दिक आभार. त्यांचे हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. ठीक आहे, ते पण बरोबर केलं. फक्त हार्दिक आभार. हार्दिक आभार मध्ये बोलत याच्यासाठी गंदू मामा आहे ना, टेन्शन नाही. आपण मला पण नाही माहिती हे डायरेक्ट तिकडे फिरवायचे. चला, सामन्याला सुरुवात करायला जास्त वेळ नाही घ्यायचा. मी पंचांना विनंती करीन 35 मिनिटाचा एक इनिंग असेल. ती पूर्ण नाही झाल्यास पंच काही ते पेनल्टी देतीलच. 36 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अव्हेंजर्स या संघाला पाहायचा आहे. सलामीला पाहायला गेलं तर दत्ताराम डिचोलकर त्याचप्रमाणे प्रतीक जाधव. ओ माय गॉड, एक सुंदर चेंडू टाकला होता. त्याचप्रमाणे 58 धावांची गरज. 36 चेंडू मध्ये एक ब्लॉकवर पद्धती चेंडू होता. लॉफ्ट करण्याच्या नादात सिंगल इनरेज लागली. आता मात्र खुद्द आलेत प्रतीक जाधव, एक बलाढ्य खेळाडू पाहायचं आहे. त्याचप्रमाणे आशिष नागवेकर आयकॉन प्लेअर आहेत. फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. बॉल जातोय. पाहायचंय पंचांचा निर्णय काय होता ते. 4 रन सी मारेशा पार. चौकार कनेक्टेड बाय अव्हेंजर्स संघ. शौर्य सुपरस्टार या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी प्रथमेश किंग यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. याला मात्र पाहायचा आहे टेस्ट मॅच. प्रतीक जाधव टेस्ट मॅच. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये गेला. त्याच्या
चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये 5 धावा झालेल्या आहेत. प्रतीक जाधव जर विकेटवरती राहिले तर 56 काय 156 पण मारतील. ते पाहायचं आहे. ओ व्हॉट अ आउट स्विंग बॉल. मला वाटतं लेदरची बॉलिंग चालू आहे इथे आशिष नागोकर यांच्याकडून. एक 40+ खेळाडू आहेत पण ते दाखवून देत आहेत शेर अभी बूढ़ा नहीं हुआ. चलो भिरकावून दिलाय चेंडू. बॉल जातोय पाहायचाय. 1 बाउन्स चौका कनेक्टेड बाय एव्हेंजर संघा. सी मा रेषा पार चौकार. यानंतरचा होणारा सामना असेल तो शौर्य सुपरस्टार विरुद्ध प्रथमेश किंग. शौर्य सुपरस्टार या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यांनी प्रथमेश किंग्स यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. राज नारंगर कुठे त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नवीन गोलंदाज आले तेच म्हणजे संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं अंकुर. दुसरी पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. या ओव्हरमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतात. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. लॉफ्टेड चेंडू कॅचआउटची संधी आणि इथे झेल घेतलेला आहे. फटका बनवून मारण्याच्या नादात 30 यार्ड मध्ये खेळाडू झाले आहेत बाद. पहिला गडी बाद झाला आहे दत्ताराम डिचलकर एव्हेंजर संघाकडून. आता आलेले फलंदाज तेच म्हणजे विकी सिंग. अजून किती मॅच आहेत? म्हणजे आमची लास्ट आहे. चला चांगली सुरुवात म्हणावी लागेल अंकुर यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी गडी बाद केलाय. पाहायचा आहे विकी सिंग बॅटिंग मार्कवरती सज्ज. अंकुरचा सामना करतील संघ.
चेंडू सॉफ्ट हाताने खेळलाय सिंगल हॅट. एक धाव निश्चित. ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या झाली ते 32. 2 गडी बाद. 31 सॉरी चुकी दुरुस्ती. आता हवेत 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. वेळ नाही घ्यायचा जास्त मित्रांनो. अजून याच्यानंतर 2 सामने शिल्लक आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. चेंडू मध्ये 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अव्हेंजर्स या संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 17 चेंडू 27 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना चालला मित्रांनो. सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो. दोन्ही संघाला हा सामना जिंकण्याची समतोल संधी. याला ओ माय गॉड, एक अनलकी आउट. गडी झालाय बाद. प्रतीक जाधव. 16 चेंडू मध्ये आता हवेत 27 धावा. वडा बॉलिंग बाद आशिष नागवेकर. 2 चेंडू निर्धाव काढलेले आहेत. बॅटरला लगेच मैदानात पाठवायचं आहे. भिरकावून दिलाय कॅचरची संदेश. खेळाडू बॉलच्या खाली आणि सुंदर झेल. गडी झाला आहे बाद. वड बॉलिंग बाय तेजस पलांडे. अकरा चेंडू मध्ये लगेच बॅटर मैदानात पाठवायचा आहे. आता आलेले फलंदाज म्हणजे शिवप्रसाद शर्मा. एक खुश खबर शिवप्रसाद शर्मा यांच्यासाठी. शिवप्रसादने तर षटकार लगावले. प्रत्येक षटकारला 500 रुपये विशाल नारकर आणि मयूर गजने यांच्याकडून. प्रत्येक षटकारला 500 रुपये. बघा काय फॅन फॉलोइंग आहे शिवप्रसाद शर्मा उर्फ सोनू यांची. म्हणजे एका षटकाराला जर एक षटकार मला सोनू यांना 1500 रुपये मिळतील. वाव. आशिष मिश्रा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. म्हणजे एक जर षटकार मारला सोनूने तर 1500 रुपये पाहायचं आहे. अजून एक खुश खबर दीपक पासी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. म्हणजे एका षटकाराला 2000 रुपये. काय बोली लागली आहे. पाहायचं आहे. बॉल नाही तर बॅट तरी षटकाराला पाठवा. ओ माय गॉड, सगळ्यांचे पैसे वाचलेत. अजून बॅटर मैदानात आहे. वाईट चेंडू. 11 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. सामना कुठेही जाऊ शकतो कारण सोनू हा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्यासमोर गौरेश सुद्धा आहेत. पाहायचं आहे. 11 चेंडू 25 धावा. फुलटॉस चेंडू होता. मिस केलेला आहे. रनआउटची संधी. येस नो आयचा गो आणि बॉट एकच. एक धाव. वाईट बॉल होता. भरकडलेली दिशा तेजस पालांडे यांच्याकडून पाहायला आपल्याला मिळते आहे. 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये.
एक धाव बायच्या स्वरूपात, लेग बाय. अजून एक खुश खबर सोनूसाठी, अजून 500ची बढोतरी आलेली आहे. म्हणजेच सुशांत परब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. जर सोनू शर्मा उर्फ सोनू म्हणजे टोटल 2500 रुपये एक षटकार जर मारला तर 2500 रुपये. एवढे तर आमच्या कुठल्याही आयकॉनला बोली लागत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघायचा षटकार लागवतात का सोनू. वाईड प्लस भरकटलेली दिशा. मला वाटतं तेजस पलांडे यांनी चष्मा काढून बॉलिंग करावी लागेल. दहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना अजूनही कुठे गेलेला नाही कारण ती आशिष नागोर यांच्या 2 ओव्हर समाप्त झाले. आमचे मित्र सूरज उपाध्याय यांनी स्वतः खुद्द फोन करून सांगितलेलं आहे पाहायचं आहे. 9 चेंडू 18 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम अव्हेंजर्स या संघाला. यॉर्कर पद्धती चेंडू, रनआउटची संधी पाहायचं आहे. एक धाव आरामात. 8 चेंडू मध्ये आता मात्र धाव संख्या हवे ते 17. प्रत्येक षटकाराला पाहायचं आता. 8 चेंडू 17 धावांची गरज. पाहायचं आहे. पुन्हा एकदा भरकटलेली दिशा. वाईड अवांतर चेंडू वाईड. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. अजून एक खुश खबर सोनू शर्मा यांच्यासाठी. दोन धावा धावायच लागतील. 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. अजून एक खुश खबर शिवप्रसाद शर्मा यांच्यासाठी. अजून 500ची बढोतरी झाली आहे. ते म्हणजे साने यांच्याकडून तब्बल 3500 प्रत्येक षटकाराला पैसे आहेत. 3500. 7 चेंडू 14 धावांची गरज. अगर शिवप्रसाद शर्मा आणि नितीन मोरे असतील तर नक्कीच हा टार्गेट पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक बॉलर नसेल कदाचित. पाहायचं आपण. यावेळेला मात्र पंचांनी अपील फेटाळलेली आहे. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम अव्हेंजर्स या संघाला. सामन्याला सुरुवात करायची लगेचच. 6 मिनिटाच्या आता षटक संपलं पाहिजे. ऑलरेडी तुम्ही डिले केलेला आहे. 6 मिनिटाच्या षटक संपलं पाहिजे. नवीन गोलंदाज संतोष पटेल उर्फ वाघ्या. स्ट्राईकला आहेत नितीन मोरे. सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच मित्रांनो. सामना कुठेही जाऊ शकतो. ज्या ठिकाणी तुम्ही बसला त्याच ठिकाणी बसून राहा. प्रत्येक बॉलला आपल्याला डेड बॉल. प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला रोमांच पाहायला मिळणार आहे. 5-6 चेंडू 14 धावांची गरज. नितीन मोरे ऑन स्ट्राईक. पाहायचं आहे आपण.
1 रन, 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. शिवप्रसाद शर्मा सोनू स्ट्राईक वरती. 5-13. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. पाहायचं आहे मित्रांनो कोणता संघ हा सामना जिंकेल. प्रत्येक चेंडूवरती उत्साह वाढत चाललाय दोन्ही टीमचा, त्याचप्रमाणे प्रेक्षकांचा सुद्धा. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जात्या मित्रांनो. एक धाव आरामात झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटची संधी पाहायचा आहे. एक चांगला थ्रो अंकुर यांचा. आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. नितीन मोरे स्ट्राईकला. गडी झाला आहे बाहेर धावचेत. 3 चेंडू 12 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. नवीन फलंदाज आलेत मनोज मयेकर. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. आता अजूनही शिवप्रसाद शर्मा स्ट्राईकला आहेत. पाहायचं आहे. प्रथमेश आणि ॲव्हेंजर या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना, ज्याची कोणाची फिल्डिंग आहे त्यांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. फिरकावून दिला चेंडू पाहायचा आहे. बॉल जातो आहे. 1 बाउन्स, बाउंड्री. 2 चेंडू मध्ये हवेत आता 8 धावांची गरज. चौकारला कोणी पारितोषिक लावलं आहे काय कोणी? सोनू शर्मा यांना. 2 चेंडू 8 धावा. 2 बॉल 8. ओ माय गॉड, पाहायचा आहे चेंडू जात आहे सीमा रेषा पार आणि 3000 रुपयाचं पारितोषिक सुप्रसाद शर्मा यांना. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. ओ माय गॉड, पाहायचं 3000 रुपयाचं पारितोषिक. सीमा रे. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. व्हॉट अ बिग हिट. 3000 रुपयाचं पारितोषिक शिवप्रसाद शर्मा उर्फ सोनू यांना लागू झालेला आहे. षटकार जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 2 धावांची गरज. आता एक पुलर लेन, शॉर्ट पिच लेन, कोणती लेन येईल पाहायचं आहे. चिकी सिंग सिकी डबल. 1 चेंडू 2 धाव. हाय व्होल्टेज मॅच. टाळ्या वाजवायच्या आहेत. एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस है. ये सामना अगर आपको अच्छा लगे तो अपने दोनों बैटर्स के लिए और फील्डर्स के तालियां हो जानी चाहिए. कम ऑन दोस्तों. कॅचआउटची संधी. गौरव सरस बॉलच्या खाली आणि झेल घेतलेला आहे. काय सामना झाला मित्रांनो. हा सामना जिंकलाय एका धावेने. राजवीर होद्दा या संघाने 1 धावेने हा सामना जिंकलाय. पण जोरदार टाळ्या होऊन जातात शिवप्रसाद शर्मा यांच्यासाठी सुद्धा. आपल्याला स्वतःचा 3000 रुपयाचा पारितोषिक आपण घ्यायचं आहे.
शौर्य सुपरस्टार यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. त्यांनी प्रथमेश किंग या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. एक जोरदार टाळ्या होऊन दादा आशिष नागवेकरांच्या मेडन ओव्हरसाठी. जर ती कदाचित मेडन ओव्हर नसती तर सामनाचा निकाल काय ते वेगळाच लागला असता. त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.